हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. उन्हाळा स्पेशलमध्ये आज आपण वाळवणाचं साबुदाणा पापड करणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने न शिजवता पापड्या होणार आहेत. तर 1 ग्लासभर साबुदाणा घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. सकाळी भिजवत ठेवायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी तो भिजल्यानंतर असा थोडासा मोकळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आणि आपण 1 ग्लास साबुदाणा घेतला होता, तर आता त्याच्या 5 पट पाणी घ्यायचं आहे. प्रमाण अगदी बरोबर घ्यायचं आहे, म्हणजे पापड्या अगदी व्यवस्थित होतील. तर पाणी असं खूप व्यवस्थित खळखळ उकळून घ्यायचं आहे. उकळतं पाणीच साबुदाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि पाणी टाकल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि ढवळून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं आहे. हे मिश्रण रात्रभर असंच ठेवायचं आहे. रात्रभर त्या पाण्यामध्ये छान साबुदाणा फुलतो. तुम्ही पाहत असाल अगदी छानसा फुललेला आहे. आता फक्त आपल्याला ह्याला पुरण यंत्रातनं काढून घ्यायचं आहे. अगदी झटपट सोप्या पद्धतीने आपण साबुदाण्याच्या पापड्या करत आहोत आणि बिलकुल बिघडणार नाहीत. अगदी व्यवस्थित होणार आहेत. फक्त प्रमाण तुम्ही अगदी व्यवस्थित घ्या. एक ग्लास असेल तर 5 पट आपण पाणी घ्यायचं आहे. तर असं हे सगळं मिश्रण आपण पुरण यंत्रातनं काढून घेतलेलं आहे. अगदी छान तयार झाले. याच्यात आपण पापड्या घालायला घेणार आहोत. उन्हामध्ये व्यवस्थित पापड्या घालून घेऊया. साबुदाणा जर आपण कितीही शिजवला तरी त्यात थोडे थोडे कण राहतात, पण तुम्ही पाहत असाल यात बिलकुल एक कण पण दिसत नाही. प्लेन आणि अगदी खुसखुशीत अशा तळल्यानंतर पापड्या छान तयार होतात. तर नाजूक आणि सुंदर दिसत आहेत. तर आता आपण तळून बघूया. तळल्यानंतर सुद्धा अगदी छान फुलत आहेत. तर अशाच ह्या उपवासाच्या साबुदाण्याच्या पापड्या आपण करून घेतलेल्या आहेत. अशाच विविध रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर